महायुतीतले जे काही नेते असतील त्यामध्ये मंगेश चव्हाण असतील, गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील, यांच्यावरती तुमचा रोष आहे का? कारण की विद्यमान खासदार असताना सुद्धा तुम्हाला तुमची नाराजी देखील नव्हती तुम्हाला उमेदवारी न दिल्यामुळे, तुम्हाला बैठकांना न बोलवणं, तुम्ही म्हणताय की बैठकांना बोलवलं जात नव्हतं आणि मग नंतर सांगायचं की बैठकीला गैरहजर राहिले. मग तुमचा यांच्यावरती ह्या नेत्यांवरती काही रोष आहे? नाही, मला वाटतं त्यावर न बोलेलवर आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, नवीन विचाराला पुढे नेण्याचा दिवस आहे. मी परत ते नाव आणि तोच आक्षेप आणि तोच आरोप जर केला की ज्या आरोपाला आक्षेपाला महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र कंटाळला आहे. उत्तर महाराष्ट्र विशेषतः जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या आरोप प्रत्यारोपाच्या आणि या बदल्याच्या ऐवजी बदल करणारा कोणी विचार आहे का ते शोधते आणि तो विचार म्हणून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मी त्या माळेचा मणी होणार नाही की ज्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळण्याचं पाप केलं आहे. मी आणि आमचे सहकारी त्या विचाराच्या त्या माळेचे मणी होणार नाही की ज्यांनी पदाच्या माध्यमातून विकासाऐवजी विनाश किंवा त्या ठिकाणी जे राजकारण केलं आहे त्या राजकारणाचा भाग नव्हता. प्रामाणिकपणे काम करता येईल का? त्यामुळे मला असं वाटतं की आरोप प्रत्यारोप आणि आक्षेपपेक्षा मला माझी आणि आमच्या सहकाऱ्यांची आमच्या मशालची क्रांतीचा विचार पुढे नेता येईल का तो विचार घेऊन आम्ही काम करतो. तुम्ही ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केला, परंतु करण पवार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, अगोदर तुमचं याविषयी काही बोलणं वगैरे झालं होतं का? खरं तर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, संजयजी राऊत साहेब असतील यांनी सांगितलं की आपण उमेदवारी केली तर अजून चांगलं होईल किंवा आपल्या पत्नी अंबनेरचं माहेर आहे, चाळीसगावचं सासर आहे, ते देखील एक चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं, क्वालिफाईड आहेत. पण मी विचार केला की जर मी देखील माझ्या बायकोसाठी, मुलासाठी, सुनेसाठी आणि त्या ठिकाणी राजकारण करेल तर मला देखील नैतिकच्या गप्पा मारण्याचा अधिकार राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी काळजी घेतली की जर असा काही युवा शक्तीला पुढे नेता येईल का, की समाजातल्या एक चांगल्या शक्तीला त्या ठिकाणी ताकद देता येईल का. आणि म्हणून पारोळा, एरंडोल या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळेस लोकनियुक्त नगराध्यक्ष असलेला एक युवा, उमदा युवा, जो सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची, सगळ्या पक्षाला सोबत घेऊन काम करण्याची धाडसाने आणि वेळप्रसंगी संयमाने जर विचार त्या पुढे येण्याचं त्या ठिकाणी क्षमता ठेवतो तर का नाही अशा युवकाच्या मागे उभं राहायचं. आणि म्हणून स्वतःच्या पदासाठी नाही, उमेदवारीसाठी नाही, तर एक सज्जन शक्तीला, प्रामाणिक विचाराला पुढे नेता येईल का त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी खरं एक स्वातंत्र्य वैचारिक दबावाखाली काम करून विचार बाजूला सारायचा, विकास बाजूला सारायचा आणि मनातल्या गोष्टी जर होत नसतील तर मला वाटतं ते काही उपयोगाचं नाही. इतकं घुसमट आणि इतकी लाचारी आणि स्वाभिमान इतका बाजूला ठेवून राजकारण करणं उचित नाही. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून जे स्वाभिमान आहे ते तर कोणी हिरावून घेणार नाही, जे माझं तिकडे देखील हिरावलं जात होतं. आणि म्हणून मी ते काम करण्याचं ठरवलं आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत, स्वतः अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील ते तिकडे पक्षप्रवेश करत आहेत, परंतु तुमच्याकडे खासदारकीचं पद असताना, तुम्ही आता विद्यमान खासदार असताना तरी देखील तुम्ही ठाकरे गटात आलात की त्यांची सत्ता देखील अजून आली? मी इतका मोठा कार्यकर्ता नाही की त्या सगळ्या संदर्भात बोलावं, पण एक सत्य मात्र मला बोलण्याचा अधिकार एक युवक, एक कार्यकर्ता या नात्यानं आहे की ज्या 2014च्या पूर्वी संभाजीनगर, ज्या संभाजी महाराजांच्या नावाने नगराचं नाव ठेवलं, त्या संभाजीनगरामध्ये भ्रष्टाचाराच्या बैलगाड्याच्या वर 65,000 कोटीच्या पुराव्या घेऊन आम्ही मोर्चा काढला. त्या विचाराला आम्ही जर मांडीला लावून बसत असू तर महाराष्ट्रापुढे मतं कशी मागायची हो आम्ही? ज्या अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याच्या माध्यमातून राज्यात नाही तर देशात घोटाळ्यांची मालिका त्या पुढे आली, त्यांना सोबत घेऊन कसे मतं मागायचे आम्ही? आणि मग मला असं वाटतं की जोड तोड, हेड काउंट वाढव, हेडमध्ये काय विचार आहे त्याला काही महत्त्व नाही. आणि मला वाटतं हे महाराष्ट्राची भूमी जी संतांची भूमी आहे, महाराष्ट्राची भूमी जी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, आणि या सगळ्या वातावरणात हा विचार कदाचित देशातल्या इतर राज्यात मला माहीत नाही कितपत तो रुजेल, पण महाराष्ट्रात तरी हे रुजणार नाही. आणि म्हणून स्वाभिमानाची लढाई लढणाऱ्या, क्रांतीचं प्रतीक असणाऱ्या मशाल आणि उद्धवजी साहेबांच्या सोबत आम्ही काम करण्याचं ठरवलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.